अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर गुन्हा दाखल झालाय। 60 कोटींचा फसवणुकीचा गुन्हा दाखल। शिल्पा आणि राज कुंद्राला लवकरच समन्स पाठवला जाणार आहे। आर्थिक गुन्हे शाखा प्रकरणाची तपासणी करणार। मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। फसवणुकीचा आरोप त्यांच्यावर होतोय। लवकरच या संदर्भात समन्स पाठवला जाणार आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टी ज्या आहेत आणि राज कुंद्रा जे आहेत ते चर्चेत आहेत। वेगवेगळ्या विषयांसाठी ते चर्चेत आहेत। खरं तर राज कुंद्रा हे बिझनेसमन आहेत आणि शिल्पा शेट्टीच्या नावावर देखील त्यांनी अनेक बिझनेस केलेले आहेत आणि या बिझनेसमध्ये त्यांना अनेक वेळेला त्रास देखील सहन करावा लागलेला आहे, लॉस देखील सहन करावा लागलेला आहे। अशाच पद्धतीचं एक प्रकरण पुन्हा एकदा समोर आलेलं पाहायला मिळतं। जुहू येथील रहिवासी आणि लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस या NBFCचे संचालक दीपक कोठारी यांनी एक तक्रार जी आहे ती जुहू पोलीस ठाण्यात दाखल केलेली आहे आणि त्यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्याकडनं बिझनेसच्या नावाखाली पैसे घेतले आणि ते पैसे त्यांनी स्वतःच्या सुखवस्तू आयुष्यासाठी वापरले असा आरोप जो आहे तो कोठारी यांनी केलेला आहे। त्यामुळे त्या बिझनेसमधनं जो काही फायदा रिटर्न येणार होते त्यातला 1 रुपया सुद्धा आम्हाला पुन्हा राज कुंद्रांनी केलेला नाही असं देखील त्यांचा आरोप आहे। त्या व्यतिरिक्त आता हे जे प्रकरण आहे हे आर्थिक गुन्हे शाखेकडे ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे। पहिले जुहू पोलीस स्टेशनला याची तक्रार करण्यात आली होती आणि त्यानंतर आता ते आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले। त्यामुळे EOW जे आहे ते त्यांच्या सगळ्या फायनान्शियल गोष्टींचं चौकशी जी आहे ती करताना पाहायला मिळते। त्यामुळे आता लवकरच EOW राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना त्यांच्या ऑफिसमध्ये देखील चौकशीसाठी बोलवून घेतील। त्यांचे जे फायनान्शियल डिटेल्स आहेत ते देखील चेक केले जातील। त्यांचे बँक डिटेल्स असतील, त्याचबरोबर त्यांचे जे काही व्यवहार असतील त्या सगळ्या संदर्भात आता पुन्हा एकदा EOWच्या चौकशीच्या फेऱ्यात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा अडकलेले पाहायला मिळतात। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।